सर्वांना स्क्रीन दिसत आहे ना? स्क्रीन शेअर झाली आहे का? तर आपल्याला आता हे पाहायचं आहे की भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास. भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास यामध्ये आपण आपल्या राष्ट्राचा जो ध्वज आहे ह्याचा इतिहास कसा आहे हे आपण पाहणार आहोत. नेहमी याच्यावर बरेचसे प्रश्न परीक्षेला आलेले असतात. सरळ सेवा भरती, पोलीस भरती, एमपीएससी मध्ये असणाऱ्या कंबाईन एक्झाम्स, राज्य सेवा वगैरे अनेक परीक्षांमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल हे प्रश्न आलेले असतातच. त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्यायचं सर्वांनी केअरफुली. बघा, भारताचा पहिला राष्ट्रध्वज हा 1901 साली कार्यकाल लक्षात घ्या. 1901 साली स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता ह्या भारतामध्ये अमेरिकेहून कुणासोबत आलेल्या होत्या? स्वामी विवेकानंद यांच्या सोबत. भगिनी म्हणजे बहीण, त्यांना त्यांची बहीण म्हणून त्यांनी आपल्या भारतामध्ये ते घेऊन आलेले होते. भगिनी निवेदिता यांना त्यांनी आपल्या भारताचा पहिला राष्ट्रध्वज 1901 साली तयार केला. तर हा राष्ट्रध्वज कसा होता? तर हा जो तुम्हाला दिसतोय या ठिकाणी जी इमेज दिसत आहे, या इमेज प्रमाणे हा राष्ट्रध्वज होता. यामध्ये सर्वात मध्यभागी पिवळा रंग, त्यानंतर वरच्या बाजूला हा दिसतोय हिरवा आणि खाली होता लाल, असे 3 रंग यामध्ये असून आता 1901 चा जर आपण विचार केला तर तेव्हा काय होतं? तेव्हा भारत ना पाकिस्तान, फक्त हिंदुस्थान होता. या हिंदुस्थानामधले प्रतीक त्यांनी यामध्ये दाखवलेली आहेत. या हिंदुस्थानमध्ये असणारं प्रतीक कमळ दाखवलेलं आहे. त्यानंतर हा सूर्य आहे आणि हा चंद्र आहे. मध्ये वंदे मातरम हे पिवळ्या पट्टीवर दाखवलेलं आहे. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी आणि भगिनी निवेदिता यांनी तयार केलेला जो राष्ट्रध्वज होता 1901 साली, त्याची रचना अशी होती. वरील हिरव्या पट्ट्यामध्ये काय होतं? कमळाची फुलं पांढऱ्या रंगामध्ये दाखवली होती. मधील पिवळ्या पट्टीमध्ये वंदे मातरम आणि खाली लाल रंगाच्या पट्टीवर पांढऱ्या रंगामध्ये अर्धा चंद्र आणि सूर्य दाखवलेले आहेत. अशा प्रकारे आपल्या ह्या राष्ट्रध्वजाची कहाणी पहिल्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे नीट लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. तर वरील पट्ट्यामध्ये आता सांगितलंय की प्रश्न हा पण येतो, 1901 साली स्वामी विवेकानंदांनी तयार केलेल्या तिरंग्यामध्ये एकूण कमळांची संख्या किती होती? तर त्यामध्ये एकूण कमळे किती आहेत? 8. मोजा हे कमळे, एकूण कमळे 8 भरतात. एकूण कमळे 8 आहेत. खालच्या पट्ट्यामध्ये सूर्य आणि चंद्र असे चित्र आहे. हा आहे सूर्य आणि हा आहे चंद्र. मधल्या पट्ट्यात वंदे मातरम हे शब्द कोरलेले आहेत या ठिकाणी. हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळी अंतर्गत कलकत्ता अधिवेशनामध्ये 7 ऑगस्ट 1906 स्वदेशी चळवळ आणि त्यावेळेस तिथे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन सुद्धा भरलेलं होतं आणि या काँग्रेसचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. यांच्या हस्ते हा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता 1906 साली. कोणत्या ठिकाणी? कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. 1906, 1905 या घटना कालानुक्रम सर्व लक्षात ठेवायचा आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी नंतरच्या काळामध्ये काय काय केलं, 1911 पर्यंतचा कार्यकाल कसा गेला हे आपण पुढे पाहणार आहोत. फक्त यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहासच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. 7 ऑगस्ट 1906 या दिवशी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांच्या हस्ते हा विवेकानंदांनी तयार केलेला राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकविण्यात आला होता. हे कधीही विसरायचं नाही. हा पॉइंट तसा खूप महत्वाचा आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की दुसरा राष्ट्रध्वज कुणी तयार केला? तर दुसरा राष्ट्रध्वज कुणी तयार केला? 1906 मध्ये तो पहिला राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर मी एक दिवशी क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे की 1907 चा घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर त्या दिवशी जर्मनीतील स्टुटगार्ट परिषदेमध्ये जेव्हा 7वी आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलन भरलेलं होतं, त्या 7व्या आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनामध्ये भारतीय क्रांतिकारी मादाम भिकाजी कामा, आता त्या काळामध्ये त्या राष्ट्रामध्ये तिकडे मादाम म्हटलं जातं आणि आपल्याकडे त्यांना मॅडम असं म्हणतात. म्हणून बऱ्याचशा पुस्तकामध्ये मादाम कामा आहे, मादाम भिकाजी कामा. त्यांचं मूळ नाव भिकाजी कामा आहे, पण त्यांना आदरार्थी म्हणून मॅडम म्हटलं जातं. तसं त्या
जर्मनीमध्ये, युरोपमध्ये मादाम या नावाने आदरार्थी नावाने ओळखतात. अशा प्रकारे 1907 साली मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये भरलेल्या स्टुअर्टगार्ड परिषदेमध्ये जेव्हा आपला तिरंगा ध्वज फडकवला होता, हा तिरंगा ध्वज हा अशा प्रकारचा होता. तो कसा आहे, काय आहे ते आपण नंतर बघूया पुढे. आधी हे लक्षात घ्या. क्रांतिकारी मादाम भिकाजी कामा आणि सरदार सिंह राणा यांच्याद्वारे हा दुसरा राष्ट्रध्वज त्या 1907च्या जर्मनीतील स्टुअर्टगार्ड परिषदेमध्ये 7व्या आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात फडकविण्यात आला होता. हा राष्ट्रध्वज कसा दिसतोय? वरती कोणता रंग आहे? वरती आहे कोणता रंग? नीट लक्ष द्यायचं, भगवा. त्याच्या आधी कोणता होता? हिरवा. मध्ये कोणता रंग आहे? पिवळा. त्याच्यानंतर खाली कोणता रंग आहे? हिरवा. असून वरच्या पट्ट्यामध्ये 8 चांदण्या आहेत. बघा या ठिकाणी ह्या दिसत आहेत. एकूण चांदण्या किती आहेत? ह्या 8 चांदण्या यामध्ये दिसत आहेत. आणि खालच्या पट्ट्यात सूर्य आणि चंद्र असे चित्र आहे. सूर्य म्हणजे हिंदूंचे, तर चंद्र म्हणजे मुस्लिम धर्माचे सन्मान चिन्ह म्हणून त्यामध्ये दाखविण्यात आलेले आहे. तर असा हा तिरंगा कुणी फडकवलेला होता? मादाम भिकाजी कामा आणि सरदार सिंह राणा यांनी भारतामध्ये फडकवला आहे की जर्मनीतील स्टुअर्टगार्ड परिषदेमध्ये हा तिरंगा त्यांनी फडकविला होता. आता यामध्ये असणारे जे प्रतीक आहेत, ते प्रतीक कशाचे आहेत? यामध्ये भगवा रंग जो आहे हे कशाचं प्रतीक आहे? त्यानंतर पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे? हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? तर हे वेगवेगळ्या धर्मांची प्रतीके म्हणून यामध्ये दाखवलेली आहेत. बौद्ध, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे प्रतीक ह्या 3 रंगातून दाखविण्यात आलेले आहेत. वरच्या पट्ट्यामध्ये चांदण्या किती आहेत? तर ह्या चांदण्या आहेत 8. म्हणजेच या 8 चांदण्यांचा अर्थ काय होतो? तर या 8 चांदण्यांचा अर्थ होतो की ब्रिटिशांचे भारतातील 8 संस्थाने महत्वाचे असणारे त्या काळामध्ये. कोणता काळ आहे? 1907 चा. लक्ष द्या नीट. 1818 पासून 1947 पर्यंत हे इंग्रजांनी या ब्रिटिशांनी आपल्या भारतात राज्य गाजवलं, राजसत्ता गाजवली. तर अशा प्रकारे ह्या ज्या 8 चांदण्या आहेत, ह्या 8 चांदण्या म्हणजे ब्रिटिशांची भारतातील 8 विभाग किंवा 8 संस्थाने होती. आता पहा या ठिकाणी मधल्या पट्ट्यामध्ये क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य आहे वंदे मातरम. आधीच्या तिरंगामध्ये सुद्धा हे होतं, पण ह्या तिरंगामध्ये काय करायचंय? 8 चांदण्या. कशाचं प्रतीक सांगितलेलं आहे या ठिकाणी? 8 चांदण्या ब्रिटिशांचे भारतातील 8 विभाग किंवा 8 संस्थाने. त्यानंतर इथे असणार सूर्य आणि चंद्र. सूर्य हे हिंदूंचे प्रतीक, तर चंद्र हे मुस्लिमांचे प्रतीक, मुस्लिम धर्माचे सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारचा हा दुसरा राष्ट्रध्वज आहे आपल्या भारताचा. 1907 सालचा इतिहास लक्षात घेता. आपल्याला तुम्हाला हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा मग नंतर पाहिलं तरीही चालेल. आता तिसरा राष्ट्रध्वज, भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासामध्ये असणारा हा तिसरा राष्ट्रध्वज किती साली? साल लक्षात घ्यायचं. पहिला 1901, दुसरा 1907, तिसरा 1916. 1916 हे वर्ष कशाशी संबंधित आहे? 1916 हे वर्ष लखनऊ म्हणजेच लखनऊशी संबंधित आहे. लखनऊ या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य झाले. लक म्हणजे नशीब, लक म्हणजे चांगले दैव, LUCK, लक म्हणजे चांगले दैव, आणि NOU नाऊ म्हणजे आता. लखनऊ यावरून या शहराला लखनऊ हे नाव दिलेले आहे. यावेळी हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य घडून आले 1916 साली. त्यानंतर मग काय केलं? 1917 साली जेव्हा काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉक्टर ॲनी बेझंट ह्या होत्या, त्यावेळेस त्यांनी या पार्श्वभूमीवर 1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ जेव्हा त्यांनी स्थापन केलेली होती, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी तामिळनाडू राज्यामध्ये होम रूल चळवळ सुरू केली आणि त्याच धर्तीवर टिळकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ सुरू केली. तेव्हा हा तिसरा राष्ट्रध्वज 1917 साली फडकविण्यात
आला, तयार करण्यात आला आणि फडकविण्यात सुद्धा आला होता. तर मग हा राष्ट्रध्वज कसा आहे, कशाची काय काय प्रतीके यामध्ये दाखवलेली आहेत. आता या जर आपण चिन्हाचा विचार केला, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे दिसतंय ना, हे कोणत्या राष्ट्राचं दिसतंय बरं? आत्ताचा जर आपण तुम्ही विचार केला तर कोणत्या राष्ट्राचं प्रतीक आहे हे? हे अमेरिकेचं आहे की ब्रिटनचं आहे की रशियाचं आहे की भारताचं आहे? तर हे ब्रिटनचं प्रतीक यातून तुम्हाला दिसतंय. इथं दिलेलं पण आहे, या राष्ट्रध्वजामध्ये 5 लाल पट्ट्या, 4 हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. ठीक आहे, हे लाल आणि हिरवा रंग मुस्लिम हिंदू ऐक्याचे प्रतीक मानला जातो. पण या कोपऱ्यामध्ये जे दिसतंय याचं काय? तर कोपऱ्यामध्ये जो दिसतोय तो आहे युनियन जॅक. युनियन जॅक कुणाचा आहे हे प्रतीक? युनियन जॅक हा झेंडा कुणाचा आहे? तो ब्रिटिशांचा आहे. युनियन जॅक अशा प्रकारचा होता, हेही लक्षात या ठिकाणी राहील तुमच्या. आणि सचित्र दिसत असल्यामुळे, इमेज सोबत जोडली असल्यामुळे आणखी ते सोपं जाईल पाहण्यासाठी. तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये चंद्र आणि चांदणी आहे. बघा इथे दिसतंय का चंद्र आणि चांदणी? तर ही चंद्र आणि चांदणी आहे. या झेंड्यात एकूण 7 चांदण्या आहेत. म्हणजेच ते कशाचं प्रतीक म्हणून मानलेले आहेत 7 चांदण्या? सप्त ऋषींचे प्रतीक. 4 आणि 3 7, या 7 चांदण्या सप्त ऋषींचे प्रतीक आहे. ह्या कोपऱ्यामध्ये असणारा युनियन जॅक आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये चंद्र आणि चांदणी आहे. लक्षात आलंय ना? येत आहे ना? हा आहे तिसऱ्या प्रकारचा राष्ट्रध्वज. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे चौथा राष्ट्रध्वज कसा आहे. तुम्ही आपापसात डिस्कशन चालू आहे का तुमचं? कोणी कोणाशी बोलतंय का? म्यूट ऑल केलेला आहे. आता बोललात तरी बोला, एकमेकांना आवाजच जाणार नाही, बोलून तरी काय करा. आता पुढचा जो राष्ट्रध्वज आहे तो आहे चौथा राष्ट्रध्वज. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. चौथा राष्ट्रध्वज कशा प्रकारचा आहे? हा आहे चौथा राष्ट्रध्वज. 1920 साली काय झालं? 1920 सकाळ 17ला कुणी केलं? लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अँनी बेझंट यांनी होमरूल चळवळीमध्ये तो आधीचा ध्वज फडकवला. आता 1920 साली गांधी युगाला सुरुवात झाली आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या संपूर्ण भारतामध्ये देशव्यापी असहकार चळवळ सुरू केली. कारण का? 1919 साली हत्याकांड घडलेलं होतं. काळ्या कायद्याला विरोध म्हणून रौलट काळा कायदा म्हणजे विना चौकशी अटक करण्याचा कायदा ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये आणला. त्याला रौलट ऍक्ट म्हणतात. रौलट ऍक्टचं नाव रौलट ऍक्ट आहे, पण त्याला आपण काळा कायदा असे म्हणतो. याच वेळेस अनेक आंदोलने झाली. अशाच याचीच ठिणगीची परिणती शेवटी कशामध्ये झाली? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 साली घडून आलं. आणि मग याच वेळेस 1920 साली महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. पुढे काय केलं गांधीजींनी? यंग इंडिया या वृत्तपत्रातून सर्व वर्ग समूहाला सामावून घेतले जाईल असा भारतीय राष्ट्रध्वज बनविण्याचे आवाहन केले. आधीच्या राष्ट्रध्वजामध्ये युनियन जॅक सामावून घेतलेला होता इंग्रजांचा, परंतु इंग्रजांच्या या कूटनीतीमुळे गांधीजींनी ठरवलं की असा नको, यापेक्षा वेगळा राष्ट्रध्वज आपल्याला पाहिजे. म्हणून त्यांनी राष्ट्रध्वज बनविण्याचे आवाहन यंग इंडिया या वृत्तपत्रातून केले. मग यंग इंडिया या वृत्तपत्रातून असे आवाहन केल्यामुळे 1921 साली काँग्रेसची सभा मीटिंग कर्नाटक राज्यातील आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी झाली होती. काँग्रेसची मीटिंग कुठे झाली? विजयवाडा या ठिकाणी झाली असता त्यावेळेस आंध्र प्रदेशातील युवक कोण होता? पिंगली वेंकय्या. नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो. आपल्या भारताची प्रतिज्ञा तयार करणारा सुद्धा तिकडचाच आहे, आंध्र प्रदेशचा. आणि आपला तिरंगा बनविणारा सुद्धा 1921 साली जो तिरंगा बनवलाय तो तिरंगा बनविणारा सुद्धा आंध्र प्रदेशचाच आहे. अशा ह्या पिंगली वेंकय्या या आंध्र प्रदेशातील एका युवकाने बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना त्याने दिला. त्या सभेमध्ये त्या युवकाने गांधीजींना तो झेंडा दिला. तर मग काय झालं? या झेंड्यामध्ये काय होतं? सुरुवातीला हिरवा आणि लाल रंग होता. हिरवा म्हणजे मुस्लिमांचे प्रतीक आणि लाल म्हणजे हिंदू धर्माचे किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पट्टा आणखी एका समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला.
तसेच पांढऱ्या रंगाचा जो पट्टा जोडला त्याचा अर्थ दुसराही काढला जातो की स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून तो पाळा आणि त्याच्यावर आणखी लक्ष द्याने अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून पांढरा रंग आणि चरखा स्वदेशी चळवळीचे प्रतीक. पांढरा रंग सुद्धा यामध्ये चळवळी प्रतीकामध्ये येतोय, काही पुस्तकांमध्ये दिलेला सुद्धा आहे. पांढरा रंग आहे, त्याच्यावर चरखा आहे, परंतु या तिरंग्यामध्ये पिंगली व्यंकय्याने फक्त 2 रंग दिले होते. गांधीजींनी यामध्ये काय टाकलेलं आहे, स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदा गांधीजींनी यामध्ये समावेश केला. पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला हा असा झेंडा तिरंगा कुणाच्या काळामधील आहे, तो गांधीजींच्या काळामधील, जेव्हा गांधी युग सुरू झालेलं होतं आणि ज्यावेळेस ही सभा आंध्र प्रदेश या ठिकाणी भरलेली होती, त्यावेळेस 1921 साली त्या सभेमध्ये दिला गेलेला तो राष्ट्रध्वज होय. आता बघा 5वा राष्ट्रध्वज कशा आलेला आहे, दिसते सर्वांना इथं 5वा राष्ट्रध्वज कशा प्रकारचा आहे, तर हा आहे 5वा राष्ट्रध्वज. यामध्ये काय काय बदल आहेत. 1931 साली काँग्रेसच्या कराची अधिवेशनात भारतीय राष्ट्रध्वजासाठी ठराव मंजूर झाला. कोणत्या अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशन. कराची हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे सध्या, हे पाकिस्तानामध्ये आहे कराची, सिंधू नदीजवळ. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. राष्ट्रध्वजासाठी एक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंड्याचा स्वीकार करण्यात आला. कोणत्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. तर केशरी, पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्यांचा स्वीकार करून चरख्याचाही त्यावेळेस समावेश केलेला होता. वरती कोणता आहे, आधी कोणता होता, वरती पांढरा होता, मध्ये केशरी होता आणि खाली हिरवा होता. परंतु आता काय आणलंय, हे बघा, मी आधी सांगितलंय की काही पुस्तकांमध्ये हिरव्या रंगावर चरखा दाखवलेला आहे, तर या ठिकाणी पांढऱ्या रंगावर चरखा दाखवलेला आहे, तर या ठिकाणी हा पांढऱ्या रंगावर सर्वांनाच दिसत आहे चरखा. गांधीजींनी स्वदेशी चळवळीचं मानलेलं प्रतीक या ठिकाणी आहे. 1931 साली ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणावे लागेल, ध्वज हा कोणत्याही धर्माचे प्रतीक नसून तो संपूर्ण देशातील समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. अशा प्रकारे हा ठराव पहिल्यांदाच या ठिकाणी मंजूर झाला. अशा प्रकारे हा 5वा राष्ट्रध्वज तयार करण्यात आलेला आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. असे हे राष्ट्रध्वजाचे इतिहास आपण पाहत आहोत. त्यानंतर मग आपल्याला डिटेल्स मध्ये पण बघायचं आहे, राजमान्यता त्याला केव्हा मिळाली, नंतर राजमान्यतेच्या तो कालखंड कसा आहे, हे सर्व आपण आणखी दुसऱ्या याच्यामध्ये पाहणार आहोत. पण सध्या फक्त हे 6 नियम जे आपल्याला दिसत आहेत, दाखवलेले आहेत, तेच लक्षात घ्यायचे आहेत. ओके, तर बघा हा 6वा राष्ट्रध्वज. भारतीय संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वज तदर्थ समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 1931 साली गांधीजींचा तुम्ही तिरंगा बघितला, त्यामध्ये मध्ये काय होता, चरखा होता. पुढे 22 जुलै म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्रध्वजाचा म्हणजे आताच्या राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. हा प्रश्न बऱ्याचशा पेपरला येतोय. आणखी पुढच्या वेगळ्या एका टॉपिक मध्ये तुम्हाला सांगणार आहे. 22 जुलै 1947 साली वर्तमान राष्ट्रध्वजाचा स्वीकार कशा प्रकारे केला, तर हा राष्ट्रध्वज आताचा जसा त्याची लांबी रुंदी आहे, लांबी रुंदी 3:2 असून यावर मधोमध लांबी रुंदीचं गुणोत्तर विचारलं तर 3:2 आणि रुंदी लांबीचं विचारलं तर 2:3. हे प्रश्न परीक्षेला मुद्दाम विचारतात, कारण कन्फ्युजन करणारे असतात. बरेचसे विद्यार्थी काय करतात, लांबी रुंदी विचारलेली नसून जर रुंदी लांबी असेल तरीही ते 3:2च लिहितात, मग तिथंच त्यांचं उत्तर चुकतं. म्हणून नीट लक्ष द्यायचं, याकडे थोडा जास्त फोकस करायचा. तर पांढऱ्या पट्ट्यावर चरख्याऐवजी काय होतं, सारनाथ येथील अशोक चक्राचा समावेश केलेला होता. चरख्याच्या ऐवजी आधीच्या या इमेज मध्ये काय होता, चरखा, आता काय आहे, अशोक चक्र. हे सर्व सांगणार आहे तुम्हाला डिटेल्स मध्ये की अशोक चक्र, त्यामध्ये 24 अशोक चक्र, प्रत्येक चक्राचा अर्थ काय होतो हे डिटेल्स मध्ये आता सांगितलं जाईल. तर अशोक चक्रामध्ये एकूण किती आऱ्या, 24 आऱ्या असून ते 24 तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे. 24 आरे कशाचा उद्देश आहे,
प्रगतीच्या मार्गावर चालणे आणि प्रत्येक आर्याचा अर्थ पण नंतर सांगणार आहे मी. 24 आर्यांचा अर्थ 24 तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा असून यातला मुख्य संदेश सुद्धा तोच आहे. म्हणून सारनाथ येथील जो अशोक चक्र आहे ते चक्र या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा राष्ट्रध्वज जो आहे तो खादी कापडापासून बनवावा. तसेच सुती, रेशीम, ऊल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही. मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा असा नियम त्या काळामध्ये करण्यात आला. आताही आपण कोणता ध्वज वापरत असतो? खादीचाच ध्वज आपण उपयोगात आणत आहोत. तर हे 6 प्रकारचे ध्वज कोणत्या कोणत्या वेळेस काय काय प्रतीक मानली होती? 6 प्रकारचे ध्वज. आणि आता जो ध्वज आपण पाहत आहोत, आताचा जर आपण विचार केला तर मध्ये काय आहे? चरखा आहे. मध्ये काय आहे? चरखा आहे. पण आता सध्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये मध्ये चरखा दिसतोय का आपल्याला? बघा, सध्याचा विचार केला तर आपल्याला मध्ये पण थोडासा रंग जो आहे तो कसा त्याचा उठून दिसतोय. आधीच्या याच्यामध्ये जो रंग आहे तो उठून दिसतोय का तुम्हाला? तर बिलकुल उठून दिसत नाही. तर असे हे 6 राष्ट्रध्वज त्या काळामध्ये बनविण्यात आलेले होते. आणि हा जो दिसतोय तो शेवटचा राष्ट्रध्वज होता, 6वा. तो बघा या ठिकाणी एका मुलीच्या हातामध्ये तुम्हाला दिसतोय राष्ट्रध्वज. आता भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. तो भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास काय सांगतो हे आपल्याला यामध्ये आता पाहायचं आहे. तर भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासामध्ये जेव्हा आपण गायन करतो गीतांचं, झेंडा फडकल्यानंतर हे गीत गायलं जातं लगेच. स्वातंत्र्य दिनाच्या वेळी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या वेळी हे गीत गायलेलं असतं. कोणतं? झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. तर बऱ्याचशा पेपरमध्ये हे विचारलेलं आहे की हे जे गीत आहे हे गीत कुणी लिहिलेले आहे? तर हे जे गीत आहे हे श्यामलाल गुप्ता यांनी लिहिलेले आहे. झेंडा ऊंचा रहे हमारा किंवा विजय विश्व तिरंगा प्यारा हे गीत कुणी लिहिलेलं आहे हा प्रश्न आलेला असतो. तर श्यामलाल गुप्ता यांनी हे लिहिलेलं आहे. तर हे जे गीत आहे सर्वप्रथम 13 एप्रिल 1924 स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? नाही. 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं आणि 1919 ला घडल्याच्या नंतर 20, 21, 22, 23, 24 जेव्हा त्याचा 5वा शोक दिवस होता. व्हिडिओ बंद करायचा आहे. 5वा शोक दिवस जेव्हा त्या जालियनवाला बागेचा पाळला गेला तेव्हा या 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडला आणि 13 एप्रिल 1924 ला 5वा शोक दिवस जेव्हा त्या ठिकाणी पाळला गेला त्यानिमित्त फुलबाग चौक कलकत्ता या ठिकाणी हे गीत गायलेलं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यामध्ये आहे आताच्या? जालियनवाला बाग तत्कालीन जालियनवाला बाग हत्याकांड आताच्या कोणत्या राज्यामध्ये घडून आलेला आहे? पंजाब. पंजाब राज्यामध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या काही अंतरावर जालियावाला बाग आहे. या ठिकाणी त्या वसंत पंचमीच्या की वैशाखी पौर्णिमेच्या दिनी त्यांचा जेव्हा सण होता त्या सणाच्या दिवशी जालियावाला बाग पंजाबी लोकांच्या सणाच्या दिवशी हे हत्याकांड इंग्रजांनी घडून आणलेलं आहे. इतिहासामध्ये याविषयी डिटेल्स सांगितलं जाईल की जालियनवाला बाग हत्याकांडाला त्याच्यावर बरेचसे 4-5-6 प्रश्न ह्याच्यावर असतात. जालियनवाला बाग हत्याकांड. तर याविषयी जे गीत आहे झेंडा ऊंचा रहे हमारा हे जे गीत आहे हे कशाच्या स्मृती प्रित्यर्थ गायलेलं आहे? जालियनवाला बाग हत्याकांडा संबंधी असणारी 5वी शोकसभा कलकत्ता या ठिकाणी भरलेली होती. त्यावेळी हे गीत गायलेलं आहे. हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिलं आणि ह्या अधिवेशनाला किंवा हे जे सभा या ठिकाणी भरलेली होती, हा शोकदिन पाळण्याची जी सभा होती त्या सभेला स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा उपस्थित होते. आता पुढे काय झालं? 1938 साली हरिपुरा येथील अधिवेशन. हे अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. त्यांनी हे गीत पुन्हा या अधिवेशनामध्ये गायलेलं आहे आणि या गीताचा समावेश 1948 साली भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर या गीताचा समावेश आजादी की राह पर या चित्रपटामध्ये या गीताचा समावेश केला गेला.
या चित्रपटामध्ये हे गीत कुणी गायलेलं आहे? सरोजिनी नायडू. हा चित्रपट तुम्ही पाहू शकता, युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल. आजाद की राह पर 1948 साली काढलेला हा चित्रपट. या चित्रपटामध्ये सरोजिनी नायडू यांनी पुन्हा हे गीत गायलेलं आहे, झेंडा उंचा रहे हमारा. तर एक प्रश्न बघा परीक्षेमध्ये नेहमी असतो, भारताची कोकिळा आणि भारताची गान कोकिळा. तेव्हा आपल्याला दोन उत्तर मिळतात, लता मंगेशकर आणि सरोजिनी नायडू. तर ते जीके मध्ये सांगितलं जाईल दोन उत्तर आपल्याला का मिळतात, दोन्हींबद्दल नेहमी का बोललं जातं. अशा प्रकारे असणारा हा भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास जो आहे तो, आणि त्यामध्ये असताना डिटेल्स गोष्टी आपल्याला आता काही पाहायच्या आहेत. तर भारताचा राष्ट्रध्वज कसा आहे आत्ताचा बनवलेला. पहा, या ठिकाणी सर्वांना दिसतंय का? माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय का? तुम्ही जेवढे जण आता लेक्चरला अटेंड आहात, प्रेझेंट आहात, त्यांनी सर्वांनी रिप्लाय देणं अपेक्षित आहे. सर्वांनी रिप्लाय देणं अपेक्षित आहे. माझा आवाज सर्वांना येतोय का? आणि तुम्हाला स्क्रीन क्लिअरली दिसत आहे का? का ब्लर येतोय मध्ये मध्ये? ओके, थँक्यू. ओके, सर्वांना दिसतंय ना? थँक्यू. चला तर मग आपण पुढच्या पॉइंट कडे वळूया. भारताचा ध्वज. आता बरंचसं काही सांगितलंय. त्याचं नाव काय आहे? सर्वांनाच, लहान मुलांना पण माहिती असतं, तिरंगा. त्याचा वापर कसा केला जातो? नागरी म्हणून त्याचा वापर केला जातो. आकार कसा आहे त्याचा? कसं आधी लांबी रुंदी सांगितलं 3:2, पण रुंदी लांबी कशी आहे? 2:3 असं त्याचं काय आहे? प्रमाण आहे गुणोत्तराचं. कशाचं? आपल्या ध्वजाचं. स्वीकार कधी केला? याआधी सांगितले 22 जुलै 1947 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या तिरंग्याचा स्वीकार केलेला आहे. हा तिरंगा कोणी तयार केलेला आहे? पिंगली व्यंकय्या. त्यांच्याविषयी पण आपण यामध्ये सर्व डिटेल्स पाहणार आहोत. आता यामध्ये असणारे अशोक चक्र हे कशाचं प्रतीक आहे? किंवा हा जो भारताचा आपला राष्ट्रध्वज आहे हा काय सांगतोय, कसं आहे? भारताचा हा राष्ट्रीय ध्वज हा भगवा. भगवा म्हणजेच केशरी, पांढरा आणि हिरवा असा क्षौतिक आयताकृती आहे. कसा आहे? आयताकृती. त्याच बरोबर त्याच्या मध्यभागी काय आहे? अशोक चक्र. ह्या अशोक चक्राविषयी पण डिटेल्स सर्व सांगितलं जाईल. भारतीय राष्ट्रध्वजाला 22 जुलै 1947 साली म्हणजे किती दिवस आधी? 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. ते 15 दिवस आणि हे किती? 9 दिवस. 15 आणि 9 किती झाले? 24 दिवस. म्हणजे भारताला स्वातंत्र्य, डिटेल्स मध्ये सर्व नोट्स मी या ठिकाणी दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत, तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा 22 जुलै 1947 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते स्वीकारित केला गेला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी तो अंगीकारला गेलेला आहे. 24 दिवस आधी म्हणजे कधी? भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे 15 ऑगस्टला. म्हणून 22 जुलै ते 15 ऑगस्टचे दिवस फक्त एकूण दिवस किती होतात? एकूण दिवस होतात 24. अशा प्रकारे 24 दिवस अगोदर हा राष्ट्रध्वज अंगीकारला गेलेला आहे. तसं तर 24 मार्च या दिवशी इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जावा. इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय कुणी सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. 24 मार्च रोजी इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला, कारण तसा आदेश आपण त्यांना दिलेला होता. परंतु झालं काय? स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती तयार केली गेली. त्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रभूती म्हणजे नेमलेले होते मुख्य म्हणून. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून घोषित करण्यात येईल. फक्त यामध्ये काय केलं जाईल? चरख्याऐवजी यामध्ये काय असेल? चरख्याऐवजी काय असेल?
दिसत आहे ना सर्वांना? व्हिडिओ बंद करायचा आहे प्लीज. तर यामध्ये चरख्याऐवजी अशोक चक्राचा समावेश केलेला आहे आणि यामध्ये अशोक चक्र हे जे चिन्ह आहे ते कुठे असावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेलं आहे. ते आपल्या या तिरंग्यामध्ये मध्यभागी असावं. काय? अशोक चक्र असं कुणी सूचना दिलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग घटना समितीने 22 जुलैला या ठरावाला मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या आधिपत्याखालील अधिकृत ध्वज तयार झाले. त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून ध्वज कायम ठेवण्यात आला. लक्ष द्यायचंय. आता ध्वज कायम ठेवण्यात आला, पण पुढे काय काय घडलेलं आहे? टॉकिंग चालू आहे, पण मी तुम्हाला म्यूट ऑल केलेला आहे. तुम्ही बोलत आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये पाठवा. तुम्ही बोलत आहात पण इकडे ऐकू येणार नाहीये. मी सर्वांना म्यूट केलेलं असल्यामुळे तुमची ज्या काही अडचणी असतील बाजूला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवायचं आहे. ओके. तर कायद्याने काय ठरवलं? आधी सांगितल्याप्रमाणे हा राष्ट्रध्वज कशापासून बनवावा? खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हाती बनवण्यात आलेलं सूत म्हणजे हाताने बनवलेल्या चरख्यावर बनवलेल्या कापडाचा किंवा रेशमचा हा ध्वज असावा. यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते. आता सुद्धा ध्वज निर्मितीची प्रक्रिया वैशिष्ट्य भारतीय मानके कार्यालयाद्वारे पाठवली जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. प्रश्न येतोय हा सुद्धा पेपरला येतो. हा अधिकार कोणाकडे आहे? खादी विकास ग्रामोद्योग आयोगाकडे हा अधिकार आहे. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार. तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो. 2009 पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त ध्वज संघाचे एकमेव निर्माता होती. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे ध्वज वितरित केले जातात हे ध्वज 2009 पर्यंत कर्नाटक मधील खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडून हे वितरित केले जायचे. आता बरेच जण आपल्या मनाने हे ध्वज बनवतात, पण त्यामध्ये ते नियम ठेवतात तसे. त्या नियमानुसारच तो ध्वज तयार केलेला असतो. आता पुढे आपल्याला पाहायचं यामध्ये आणखी कोणते कोणते नियम यामध्ये असतात बरं? भारतीय ध्वजाचा वापर भारतीय ध्वज संहिता. संहिता म्हणजे कायदा आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो. म्हणजे वापर करण्यावर सुद्धा किती बंधने आहेत, त्याला काही कलमे लागू आहेत. जर आपण हे नियम पाळले नाही, हा कायदा आपण जर पाळला नाही तर आपल्याला अटक होऊ शकते, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, आपल्याला त्या संबंधित कलमावरून आपल्यावर न्यायालयीन कार्यवाही होऊ शकते. याप्रमाणे आपण सर्व कायद्यांचे पालन करूनच ह्या ध्वजाचा सन्मान करावा लागतोच. मूळ संहिता जो मूळ कायदा आहे, मूळ घटना आहे, मूळ संहिता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यासारखे जे दोन दिन आहेत, तर यासारखे जे दिन आहेत, या दिनांच्या दिवशी राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून या ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती. मूळ संहितेमध्ये मनाई होती. कोणते दोन दिवस सोडून? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन. हे दोन दिवस वगळता खासगी नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती. 2002 मध्ये काय झालं? नवीन जिंदाल यांनी काय केलं? खासगी नागरिकांकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने खासगी नागरिकांकडून ध्वज वापरण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यांच्या संग्रहामध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले आणि मग त्यानंतर भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांच्या संग्रहामध्ये सुधारणा केली. अशा प्रकारे हा ध्वज त्या सुधारणेमध्ये वापरात आणला जातो, उपयोगात आणला जातो.
पुढच्या पॉइंट कडे लक्ष द्यायचं आहे. तर आपल्या ध्वजामध्ये गडद रंगामध्ये जसं की तुम्हाला एका मुलीचं चित्र अगोदर झेंडा उंचा रहे हमारा मध्ये ती जी मुलगी जशी ध्वज घेऊन हातात म्हणजे आनंदाने नाचत आहे आपला ध्वज घेऊन, त्यामध्ये गडद रंग तुम्ही पाहिले आहेतच. तर ध्वजातील भगवा, पांढरा आणि हिरवा हे 3 रंगीत पट्टे आहेत. त्यांचा अर्थ काय होतो हे पेपरला बऱ्याचदा आलेला आहे. यामध्ये असणारा जो केशरी रंग आहे ते कशाचं प्रतीक आहे? त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. मध्यभागी असणारा पांढरा रंग जो आहे ते कशाचं प्रतीक आहे? शांतीचे प्रतीक आहे. त्यानंतर जो निळा रंगामध्ये त्या पांढऱ्यावर असणारं जे निळं चक्र आहे, अशोक चक्र ज्याला आपण म्हणतो, ते गौतम बुद्धांनी दिलेल्या 24 सत्यांचं ते प्रतीक आहे. ते 24 सत्य सुद्धा सांगितले जातील थोड्या वेळातच. तर गौतम बुद्धांनी दिलेल्या 24 सत्याचं ते प्रतीक आहे. काय? 24 आरे. याद्वारे दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. परंतु राष्ट्रध्वजामध्ये जेव्हा त्याचा उपयोग केलाय तेव्हा ते दिवसाच्या 24 तासांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने काय आहे? गौतम बुद्धांनी दिलेल्या 24 सत्यांचं ते प्रतीक आहे. पुढे बघा, शेवटचा जो हिरवा रंग आहे तो कशाचं प्रतीक आहे? समृद्धी आणि भरभराटी. हे 3. नंबर 1 त्याग आणि शौर्य, नंबर 2 पांढरा म्हणजे शांत आणि हिरवा म्हणजे समृद्धी आणि भरभराटी. हे 3 लक्षात ठेवायचे पट्टे. आणि मधला जो निळा आहे 24 आरे, 24 तासांचं प्रतीक आणि गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 24 सत्यांचं ते प्रतीक आहे. हे याप्रमाणे लक्षात ठेवलं तर राहील. आता आपला शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे आणि